विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. डेरिव्हेटिव्ह जवळ-जवळ आपण 15 पार्ट्स तयार केलेत. मी आज काहीही शिकवणार नाही, तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहे. पहिली गोष्ट, व्हिडिओ आवडत असतील, समजत असतील, तर बघा चॅनलला सबस्क्राईब केलंय का? नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांबरोबर शेअर, लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे चॅनल मला पोहोचवायचं आहे. प्रयत्न माझे सुरूच आहे. बरं, मग या व्हिडिओत मी काय बोलणार आहे? तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. एक 400 ते 500 मुलं रोज व्हिडिओ बघतायत. याचा अर्थ ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असणार आहेत. बरं, मग आता माझं महत्त्वाची तुम्हाला रिक्वेस्ट काय आहे, की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला ना डेरिव्हेटिव्ह टॉपिक मधले अगदी सॉल्व्हड प्रॉब्लेम असू दे, एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम असू दे, एम-सी-क्यू असू दे, लक्षात घ्या. ओके. त्यातले तुमचे जे डाउट असतील, तुम्हाला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहिजेत, ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके. लिहा. एक्सरसाइज 1.2 क्वेशन 3 मधला सब क्वेशन कुठला लिहा. मी सगळ्यांचे डाउट्स क्लिअर करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं आहे, हे मराठीत एक म्हण आहे बाळांनो, पुढच्या ठेच मागचा शहाणा. काय याचा अर्थ सांगा बघू? तुम्हाला माहिती आहे, अर्थ कळाला असेल. आपले जे सीनियर्स आहेत, ज्यांनी आता सी एक्झाम दिली, काय अडचणी आल्या त्यांच्यासमोर, मी तुम्हाला सांगतो. बघा एक एक्झाम्पल. एका मुलाला 110 मार्क्स आहेत, त्याच्या मित्राला पण 110 मार्क आहेत. दोघांचे शिफ्ट एकच आहे. समजा एक कुठलातरी दिवस पकडा, समजा 11 मे शिफ्ट 2 समजा फॉर एक्झाम्पल. दोघांचा स्कोर सेम आहे. मग आता पर्सेंटेज दोघांचं सेम असेल का? नाही. ज्याचे मॅथ्सचे मार्क जास्त आहेत दोघांपैकी, त्याचं पर्सेंटाइल नक्कीच थोडं हायर साइडला येणार आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, की मॅथ्सला इम्पोर्टन्स द्या. दुसरी महत्वाची गोष्ट काय? एका मुलाचा स्कोर आहे 119, एकाचा 102. याचं ना पर्सेंटाइल 96 पर्सेंटाइल, सिम्बॉल पर्सेंटेजचं काढतोय 96 आणि याचं 92. बरं, हा स्टुडंट माझ्या ओळखीचा आहे, हा पण आहे, हा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. त्याचा स्कोर जस्टिफाय करतो, छानच असणार आहे. पण त्या दिवशी एवढी सोपी शिफ्ट होती, की खूप चांगले मार्क पडले. असं नाही होत रे. मी टार्गेट पब्लिकेशनचे 2023 चे पण पेपर बघितलेत. आता 2024 सगळ्या पेपरची डिफिकल्टी लेव्हल थोडीफार इकडे-तिकडे होईल. पण ह्यो खूपच सोपा आणि खूपच अवघड असं होणार नाही. मग काय चुकलं या मुलाचं? ह्यानं ना डाउनलोड केली नाही. आता कोणती जेव्हा तुम्ही सी एक्झाम देणार आहे, नंतर 3 दिवसासाठी ना तुम्ही जे क्वेशन्स अटेम्प्ट केलेत, ते तुम्हाला व्हिजिबल होतात. मग तुमचा रिस्पॉन्स म्हणजे कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि करेक्ट आन्सर हे जर मॅच झालं, तर तुमचा स्कोर झाला. पण सी-ई-टी सेलने स्वतःहून काउंट करून दिलं पाहिजे, पण दिलं जात नाहीये. पण ती डाउनलोड करणं महत्वाचं आहे. मग या बारीक-सारीक गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपण हायर ऑर्डर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलंय. पण nth ऑर्डर राहिलंय मला माहित आहे. मग ते तर मी कंप्लीट करेन नेक्स्ट लेक्चरमध्ये. पण मला तुमच्याकडून डाउट्स पाहिजेत. मग हा छोटासा 2-3 मिनिटाचा व्हिडिओ तयार का झाला याच्यामागचं कारण सांगितलं पाहिजे. खरं कारण सांगितलं पाहिजे. रिझन आहे माझ्यावर ऑफलाईनमध्ये असणारा एक 2-3 दिवसातला प्रचंड लोड. काय व्हायला लागलंय, की ज्याला त्याला 100% मुलांना सी-एसच घ्यायचं आहे. नाहीतर एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, आय-टी, ई-एन-टी-सी. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल कोण जायलाच तयार नाहीये. तेव्हा काय होतंय, की अशी मुलं येतायत, भेटतायत, लांबून येतायत. माझ्याच ऑफलाईन क्लासची नाही, बाहेरची लोकं पण भेटायला येतायत आणि त्यांना भरपूर वेळ द्यावा लागतोय. मग दिवसभराचे ऑफलाईन लेक्चर्स आणि त्याच्यामुळं काय होतंय, थोडासा लोड येतोय. पण मी तुम्हाला आज काय काम दिलंय, भलेही मी आज काही तुम्हाला शिकवलेलं नाहीये, पण बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. मॅथ्स किती इम्पोर्टन्स आहे ते पण सांगितलंय. आणि केमिस्ट्री आणि मध्ये तर आपल्याला पैकीच्या पैकीच मार्क मिळणार आहेत. कारण माझा गेले 3 वर्षाचा अनुभव आहे. सोप्यातले सोपे प्रश्न विचारतात. आता तुम्ही जर केमिस्ट्री स्टार्ट केलं असेल, सोल्युशन टॉपिक झाला असेल, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पी-वाय-क्यू विचारतोय. Solubility of a gas in liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. This is आणि 4 ऑप्शनमध्ये करेक्ट ऑप्शन असणार आहे. हेनरीज लॉ. मग हेनरीज लॉ, राउल्ट लॉ येतंय का तुम्हाला नक्की? नाहीतर मी आहे की. आणि मी तुम्हाला सांगतो यावर्षी संघर्ष बॅचमध्ये रेग्युलर मी टीचिंग बरोबर ना मला ना जाणीव झाली, की न्यूमेरिकल्सला मुलं घाबरतायत. फिजिक्स असू देत, केमिस्ट्री असू दे. मग त्यासाठी अगदी डेडिकेटेडली व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करावे लागणार आहेत. ठीक आहे? मग हा व्हिडिओ थांबवतोय मी. मी तुम्हाला काम दिलंय. कमेंट बॉक्समध्ये डाउट्स विचारा. ऑल द बेस्ट.